नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.4 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा 1 मायनस कॉस एन एक्स आहे आणि 1 मायनस कॉस एम एक्स आहे। येथे एन आहे, येथे एम आहे। पहा आपण यापूर्वी हा फॉर्म्युला पाहिलेला आहे कॉस याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे। कॉस 2 थीटा असेल तर 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे। पहा एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला एकतर असा आपल्याला यूज करता येईल किंवा हे या साईडला आणले आणि हे या साईडला नेले आपण तर काय होईल, इकडे हे मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा इकडे आणले तर प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा होतील आणि हा 1 हे या साईडला मायनस होतील, मायनस कॉस 2 थीटा। पहा 1 मायनस कॉस अँगल आहे आणि 1 मायनस कॉस येथे पण अँगल आहे। पहा येथे एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला असो, याच फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे। पहा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे। येथे जो अँगल आहे, साईनला जो अँगल आहे तो येथे कॉसला डबल अँगल होतो। एक लक्षात ठेवा, येथे कॉसला जर डबल अँगल असेल तर साईनला तो अँगल हाफ होतो। सपोज 2 टाइम्स साइन स्क्वेअर 5 थीटा असेल तर इकडे काय होईल, 1 मायनस कॉस साईनचा जो अँगल आहे तो कॉसला डबल होतो, म्हणजे येथे 10 थीटा होईल, 10 थीटा। 5 थीटा तर इकडे 10 होईल, इकडे 10 थीटा आहे म्हणजे इकडे काय होईल 5 थीटा। साईनला हाफ असतो आणि कॉसला डबल असतो। पहा येथे कॉस 2 थीटा येथे डबल आहे, 2 टाइम्स आहे, येथे 1 टाइम्स थीटा याप्रमाणे। आता येथे काय होईल, 1 मायनस कॉस, पहा 1 मायनस कॉस 2 थीटा आहे तर येथे पहा येथे 2 थीटा ऐवजी इथे काय आहे, एन एक्स आहे, म्हणजे अँगल कसा होईल, साईनसाठी हाफ होईल आणि साईनला हाफ होईल, बरोबर आहे। 1 मायनस कॉस ऑफ एन एक्स, 1 मायनस कॉस ऑफ एन एक्स म्हणजे 2 टाइम्स साइन स्क्वेअर, साईनसाठी अँगल हाफ होईल म्हणजे एन एक्स अपॉन 2। हा जो कॉसचा अँगल आहे तो साईनला येथे हाफ होतो या फॉर्म्युल्यासाठी, बरोबर आहे। पहा याप्रमाणे आपण कन्वर्ट करू आणि नंतर आपल्याला लिमिट घेता येईल। सोल्युशन कसं लिहिणार, इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0। पहा येथे एक्स टेंड्स टू 0 आहे म्हणजे आपल्याला कॉसला आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर साइन थीटा अपॉन थीटा त्याप्रमाणे लिमिट आपल्याला घ्यायचं आहे। पहा येथे 1 मायनस कॉस एन एक्स आहे तर येथे 1 मायनस कॉस म्हणजे आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत, त्याप्रमाणे काय होईल, 2 टाइम्स साइन स्क्वेअर, हा जो अँगल आहे साईनसाठी हाफ होणार आहे, बरोबर आहे, एन एक्स आणि अपॉन 2। कॉसला अँगल डबल होईल म्हणजे एन एक्स आणि साईनला हाफ होईल म्हणजे एन एक्स अपॉन 2। त्याप्रमाणे हे काय होईल, 2 टाइम्स साइन स्क्वेअर आणि एम एक्स अपॉन 2। पहा आता हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे, हा 2 कॅन्सल होईल, हा पण 2 कॅन्सल होईल, इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 काय राहत आहे, साइन स्क्वेअर एन एक्स अपॉन 2 आणि अपॉन साइन स्क्वेअर एम एक्स अपॉन 2। पहा येथे स्क्वेअर आहे, साईनला स्क्वेअर आहे म्हणजेच काय, एनला पण स्क्वेअर आहे, एक्सला स्क्वेअर आहे आणि 2ला पण स्क्वेअर आहे म्हणजे अँगलचा हा स्क्वेअर आहे। तर आपण काय करू, आता आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 0 असेल, साइन थीटा अपॉन थीटा असेल तर आपण लिमिट 1 घेणार, बरोबर आहे। तर येथे आपल्याला काय करता येईल, अँगल हा जो साईनला अँगल आहे तोच अँगल आपल्याला येथे डिनोमिनेटरला पाहिजे आणि येथे जो साईनला अँगल आहे तोच आपल्याला डिनोमिनेटरला अँगल पाहिजे, त्यासाठी आपण अरेंजमेंट करू। पहा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 0। आता इथे साईन, पहा इथे साईन स्क्वेअर एन एक्स अपॉन 2 आहे, आपल्याला अँगल कोणता पाहिजे, म्हणजे साइन थीटा, तर येथे पण थीटाच पाहिजे आपल्याला, इथे एन एक्स अपॉन 2 आहे तर येथे पण आपल्याला एन एक्स अपॉन 2च पाहिजे, बरोबर आहे। येथे स्क्वेअर आहे म्हणजे येथे पण आपल्याला अँगल हा स्क्वेअरमध्ये पाहिजे,
तर येथे आपण डिवाईड केलेलं आहे, बरोबर आहे. मग येथे मल्टिप्लाय करावं लागेल, nx/2 स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि अपॉन येथे पण अँगल कोणता पाहिजे आपल्याला, mx/2 स्क्वेअरमध्ये पाहिजे, साईन स्क्वेअर mx/2. डिनोमिनेटरला अँगल कोणता पाहिजे, mx/2, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला इथे स्क्वेअर घ्यावा लागेल. येथे डिवाईड केलेला आहे, याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे आपण. हा न्यूमरेटर जो आहे त्याला याने डिवाईड केलेला आहे, डिवाईड करून चालणार नाही, पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल. त्याचप्रमाणे हा डिनोमिनेटर आपण याने डिवाईड केलेला आहे, पुन्हा इथे त्याच टर्मने मल्टिप्लाय करायचं आहे. स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरने मल्टिप्लाय करू, बरोबर आहे. पण आधी एक्सने तुम्हाला डिवाईड करता येईल, नंतर हा जो कॉन्स्टंट आहे त्याने पुन्हा मल्टिप्लाय करता येईल. दोन्ही साईडला एक्स स्क्वेअरने डिवाईड करता येईल आणि नंतर कॉन्स्टंट घेऊन पुन्हा मल्टिप्लाय करता येईल आपल्याला. पण आता आपण काय करू, एक जर विचार केला तर येथे एक्स स्क्वेअर आहे, येथे पण एक्स स्क्वेअर आहे, बरोबर आहे. एनला पण स्क्वेअर आहे, 2ला पण स्क्वेअर आहे, एक्सला पण स्क्वेअर आहे. येथे एन आणि एम वेगवेगळे आहेत, हे 2 सारखेच आहेत, दोघांनाही स्क्वेअर आहेत. एक्सला स्क्वेअर आहे, एक्सला स्क्वेअर आहे, मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. हा 2 कॅन्सल होईल कारण खाली पण आहे, येथे पण आहे, येथे पण आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, हा 2चा स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय राहील, एन स्क्वेअर राहील. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, हे 2 कॅन्सल होतील, हे पण 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. एक्स आपण कॅन्सल करत आहोत, एक्स टेन्स टू 0, रिझन लिहा पुढे, एक्स टेन्स टू 0, देअरफॉर एक्स नॉट इक्वल टू 0. आता काय राहत आहे, याचं लिमिट आपल्याला घेता येईल. आता लिमिट घेऊ आपण, एक्स स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे, लिमिट घेऊ शकतो आपण. हे लिमिट आपल्याला 1 मिळेल, 1चा स्क्वेअर, आणि हे पण लिमिट 1 स्क्वेअर मिळेल, बरोबर आहे. इथे पण लिमिट अप्लाय करा सेपरेट, आणि येथे पण लिमिट सेपरेट अप्लाय करा, लिमिट एक्स टेन्स टू 0. लिमिट आपण येथे घेणार आहोत, येथे घेणार आहोत. लिमिट अप्लाय करू आपण, काय राहील, लिमिट अप्लाय करू आपण. जो अँगल साईनला आहे तोच डिनोमिनेटरला अँगल आहे, म्हणजे लिमिट साईन थिटा अपॉन थिटा असेल तर लिमिट 1 आहे, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे लिमिट 1 स्क्वेअर मिळेल, बरोबर आहे. येथे काय राहत आहे, एक्स स्क्वेअर आपण कॅन्सल केलेला आहे, 2 स्क्वेअर पण कॅन्सल केलेला आहे, हा एन स्क्वेअर राहत आहे, इंटू एन स्क्वेअर, बरोबर आहे. याचं लिमिट 1 स्क्वेअर मिळेल, आणि हे कॅन्सल झालेलं आहे, फक्त एम स्क्वेअर, आणि अपॉन 1 स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1 इंटू एन स्क्वेअर म्हणजे एन स्क्वेअर, अपॉन एम स्क्वेअर. लिमिट काय मिळत आहे, एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. येथे एन आणि एम हे कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंटचं लिमिट आपल्याला ते कॉन्स्टंटच मिळणार आहे. एन स्क्वेअरचं लिमिट एन स्क्वेअरच मिळेल, आणि एम स्क्वेअरचं लिमिट एम स्क्वेअरच मिळेल. किंवा लिमिटच्या बाहेर जरी लिहिले आपण तरी चालेल, किंवा याप्रमाणे सॉल्व केलं तरी चालेल. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. येथे एक्स टेन्स टू π/6 आहे. आपल्याला काय पाहिजे, एक्स टेन्स टू 0 असेल तर आपण हे फॉर्म्युले अप्लाय करू शकतो, साईन लिमिट एक्स टेन्स टू 0 साईन थिटा अपॉन थिटा, किंवा टॅन थिटा अपॉन थिटा. हे फॉर्म्युले आपण अप्लाय करतो कधी, एक्सची व्हॅल्यू अप्रोच असेल 0कडे, म्हणजे एक्स टेन्स टू 0 असेल तर आपण हे फॉर्म्युले अप्लाय करतो. परंतु येथे एक्सची व्हॅल्यू अप्रोच करत आहे π/6, म्हणजे आपल्याला हे फॉर्म्युले येथे अप्लाय करायचे नाहीत. आपल्याला थोडी अरेंजमेंट करून हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता आपण काय करू, येथे कोसेक आहे, काहीतरी कॅन्सल व्हायला पाहिजे. येथे कोसेक एक्स आहे, येथे कॉट स्क्वेअर आहे, म्हणजे कॉटला आपल्याला कोसेकच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, आयडेंटिटी 1 + कॉट स्क्वेअर एक्स किंवा थिटा इक्वल टू काय लिहितो आपण, कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, एक्स किंवा थिटा. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कॉट स्क्वेअरला आपल्याला काय लिहिता येईल, हा 1 त्या साईडला मायनस होईल, म्हणजे हा बेसिक फॉर्म्युला, त्यावरून आपण हे लिहिणार आहोत, कॉट स्क्वेअर एक्स इक्वल टू
कोसेक स्क्वेअर एक्स हा 1 या साईडला मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. म्हणजे कॉट स्क्वेअर एक्सला आपण हे लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर एक्स -1 इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6. हे 2 मायनस कोसेक एक्स अपॉन कॉट स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर एक्स -1. या टर्मऐवजी आपण या 2 टर्म येथे लिहिलेल्या आहेत. हे -3 ॲज इट इज, बरोबर आहे. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6. हे 2 मायनस कोसेक एक्स ॲज इट इज. आता हे काय होईल पहा, कोसेक स्क्वेअर एक्स -1 -3 दोघांची ॲडिशन -4, बरोबर आहे. आता पहा येथे पण स्क्वेअर आहे आणि ही पण टर्म स्क्वेअरची आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे 4, बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, बरोबर आहे. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स -2 लिहिणार आपण आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स +2, बरोबर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6. हे 2 मायनस कोसेक एक्स अपॉन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोसेक एक्स +2. दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर हेच मिळेल आपल्याला. म्हणजे आपण एक्सपेन्शन याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता पहा एक ब्रॅकेट कॅन्सल होईल का, येथे मायनस कोसेक एक्स आहे तर येथे प्लस आहे, येथे पण प्लस आहे. येथे 2 प्लसमध्ये आहेत, येथे मायनसमध्ये आहेत. येथे 2 प्लस आहेत परंतु कोसेक म्हणजे सारखे ब्रॅकेट नाहीत कोणतेच, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, येथे मायनस कॉमन काढू. मायनस कॉमन काढला म्हणजे 2 मायनसमध्ये येतील आणि कोसेक प्लसमध्ये येईल, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, बरोबर आहे. येथे आपण येथे मायनस साईन कॉमन काढू. लिमिट एक्स टेन्स टू π/6. तर मायनस साईन जर कॉमन काढला आपण, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे मायनसची टर्म जी आहे ती प्लस होईल, बरोबर आहे. मायनस कोसेक एक्स ते प्लस होतील, ते आधी लिहू आपण. म्हणजे खालचा ब्रॅकेट सारखाच दिसेल आपल्याला. कोसेक एक्स मायनस कॉमन काढल्यामुळे हे -2 होतील, बरोबर आहे. हा मायनस आणि -2 म्हणजे +2 होतील. मायनस कॉमन काढल्यामुळे दोघांचे साईन चेंज होतील. फक्त कोसेक एक्स आपण आधी लिहिला आणि हे 2 आपण नंतर लिहू, ते -2 होतील. मायनस कोसेक एक्स, बरोबर आहे. मायनस मायनस +2, फक्त मायनस साईन कॉमन काढलेला आहे कारण हा ब्रॅकेट कॅन्सल होण्यासाठी. इक्वल टू कोसेक एक्स -2 हा एक ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट कोसेक एक्स +2. आता हे 2 ब्रॅकेट सारखेच आहेत, कॅन्सल होतील, बरोबर आहे. हीच टर्म आपली 0कडे जात होती, बरोबर आहे. ती आपण कॅन्सल केलेली आहे. काय राहत आहे लिहून घेऊ. लिमिट एक्स टेन्स टू π/6 मायनस हे कॅन्सल झालेलं आहे. येथे काहीच नाही, म्हणजे न्युमरेटरमध्ये काहीच नाही, म्हणजे 1 आहे. हा मायनस म्हणजे हा -1 आणि अपॉन हे कॅन्सल झालेलं आहे ब्रॅकेट कोसेक एक्स +2. कोसेक एक्स +2. आता लिमिट घेऊ आपण. म्हणजे हे -1 अपॉन एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, π/6. कोसेक π/6 आणि +2 कोसेक π/6. पहा कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे. साईन π/6 पहा साईन π/6. π/6 म्हणजे साईन 30, बरोबर आहे. साईन 30 डिग्री आणि ती व्हॅल्यू किती असते, हाफ असते. साईन 30 म्हणजे हाफ. आता साईन 30ची व्हॅल्यू हाफ आहे. साईन आणि कोसेक कसे आहेत, एकमेकांचे अपोजिट आहेत, रेसिप्रोकल आहेत. म्हणजे कोसेक π/6 म्हणजे काय असेल, साईन π/6ची व्हॅल्यू एवढी आहे. म्हणजे कोसेक π/6ची व्हॅल्यू किती असेल, याचा रेसिप्रोकल म्हणजे 2/1 म्हणजे 2, बरोबर आहे. व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. -1 अपॉन हे 2 आणि हे +2 म्हणजे -1/4. -1/4 लिमिट मिळेल -1/4. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 3 पहा, इथे कॉस 2 थीटा आहे आणि इथे कॉस एक्स मायनस साईन एक्स आहे. पहा, आपण याच एक्सरसाइजमधील फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करताना हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. कॉस 2 थीटा म्हणजे काय, 1 मायनस 2 टाइम्स साईन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे कॉस 2 थीटा. पण आणखी एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे कॉस 2 थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा. हा पण आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. हा तर फॉर्म्युला आहेच, आपण बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. पण हा पण फॉर्म्युला आहे कॉस 2 थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा. येथे कॉस आहे, साईन आहे, येथे पण कॉस आहे, साईन आहे. म्हणजे याचं एक्सपेन्शन आपल्याला लिहिता येईल. याचे 2 ब्रॅकेट तयार होतील, कॉस थीटा मायनस साईन थीटा आणि कॉस थीटा प्लस साईन थीटा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/4 हे ॲज इट इज कॉस एक्स मायनस साईन एक्स. एक्स टेन्स टू 0 नाही आहे, π/4 आहे. त्यामुळे आपल्याला ॲरेंजमेंट करून कॅन्सल करायचं आहे आणि नंतर लिमिट घ्यायचं आहे. कॉस 2x, एक्स म्हणजे थीटा, कॉस 2x म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स. याचं एक्सपेन्शन घेऊ आपण. लिमिट एक्स टेन्स टू π/4 कॉस एक्स मायनस साईन एक्स, कॉस एक्स मायनस साईन एक्स. हा न्यूमरेटर आहे, ब्रॅकेट करू आपण आणि या डिनोमिनेटरचे 2 फॅक्टर घेऊ आपण. कॉस एक्स मायनस साईन एक्स हा एक ब्रॅकेट होईल, कॉस एक्स मायनस साईन एक्स. हा मायनसचा आणि हा प्लसचा, कॉस एक्स प्लस साईन एक्स. बरोबर आहे. फॉर्म्युला आपण अप्लाय कोणता केला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी, तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. 2 ब्रॅकेट सारखे आहेत, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. वरे काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे काय राहत आहे लिहून घेऊ. लिमिट एक्स टेन्स टू π/4. π/4 म्हणजे किती, 45. पाय म्हणजे काय, 180. π/4 म्हणजे काय, 180/4. 4ने डिवाईड करा, 45 डिग्री. π/4 म्हणजे 45. आता हे 1 कॉस एक्स प्लस साईन एक्स, कॉस एक्स प्लस साईन एक्स. आता आपण लिमिट घेऊ शकतो. लिमिट घेऊ आपण. 1 इक्वल टू 1 कॉस एक्स, एक्स म्हणजे π/4 म्हणजे कॉस π/4. ही व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. आणि साईन π/4, एक्सच्या ऐवजी आपण π/4 पुट केले. कॉस π/4 म्हणजे कॉस 45 आणि साईन π/4 म्हणजे साईन 45. कॉस 45 आणि साईन 45 दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. 1/√2 बरोबर आहे. व्हॅल्यू किती असते, 1/√2. ही पण व्हॅल्यू एवढीच आहे. कॉसची 45ची व्हॅल्यू एवढी आहे आणि साईन 45ची व्हॅल्यू पण तीच आहे, 1/√2. लक्षात राहू द्या. आता ही ॲडिशन करता येईल आपल्याला. ॲडिशन कशी करू आपण, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण न्यूमिरेटरची ॲडिशन करू शकतो. इक्वल टू हे 1 ॲज इट इज 1 + 1 2 होतील. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आपण. आता इथे आपण काय करू, √2ने मल्टिप्लाय करू. येथे √2ने मल्टिप्लाय करू किंवा पुढच्या स्टेपमध्ये करू आपण. इक्वल टू हे 1 हे 2 हे √2 आहेत, येथे √2ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण √2ने मल्टिप्लाय करू. रॅशनलायझेशन बरोबर आहे. म्हणजे काय होईल, हे √2 × √2 त्याची व्हॅल्यू 2 मिळेल. इक्वल टू 1 हे 2 √2 2 × √2 म्हणजे 2√2 √2 × √2 ही व्हॅल्यू 2 मिळेल. बरोबर आहे. √2चा स्क्वेअर म्हणजे 2च मिळेल. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे काय राहील, 1/√2 1/√2. लिमिट मिळेल 1/√2. पहा मित्रांनो, एक्सरसाइज 7.4 मधील आपण सेकंड क्वेश्चन या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. राहिलेला थर्ड क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू.
समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.